नमस्कार मंडळी. मी हा गोठा अमोल दत्तात्रय भोसले यांचा गोठा या गोठ्यामध्ये आहे. या ठिकाणी हे मिस्टर अमोल दत्तात्रय भोसले या ठिकाणी पूर्वी कनायाचं डायमंड हा प्रोडक्ट चालू होता. एक साधारणतः गेले 3 ते 4 महिने हे डायमंड वापरत होते. परंतु डायमंडच्या आधी बाकी कंपन्यांचे खाद्य सगळे वापरून झाले, पण डायमंडमध्ये त्यांना सुंदर रिझल्ट आले की ज्याच्यामध्ये जनावरांचं पचन असेल सुधारलेलं असेल, दूध उत्पादन एकसारखं लेवल टिकून धरलं. त्याबरोबर जनावरांचं जे बाकीचं फर्टिलिटीची जे इश्यू आहे ते पण बऱ्यापैकी आता त्यांना हिटवर येणं वगैरे, व्यवस्थित हिटवर येणं वगैरे, सगळे फायदे त्यांना मिळालेले आहेत. त्याबरोबर मधल्या काळात जसं कनाया डायमंड 30+ म्हणून नवीन प्रोडक्ट लॉन्च केला. तर अमोल भोसले हे वेगवेगळ्या जे तंत्रज्ञान येतं ते आदर्श तंत्रज्ञान कसं आपल्या गोठ्यात लावता येईल यासाठी ते आग्रही असतात नेहमी. त्यामुळे नवीन काही गोष्ट जर आली तर नक्कीच ते पहिल्यांदा त्याला प्रेफरन्स देतात. त्या पद्धतीने त्यांनी डायमंड 30+चा वापर केला. तर डायमंड 30+मध्ये काय काय फायदे झाले तर अमोल शेठ थोडंसं सांगतील. मी सुरुवातीला डायमंड वापरत होतो. डायमंडला मला रिझल्ट चांगले आलेच, त्याबद्दल काय दुमत नाही. त्यानंतर मला डॉक्टर साहेबांनी 30+ हे खाद्याबद्दल सांगितलं. मी लगेच ते खाद्य घेतलं आणि खाद्य गुरांना चालू केल्यानंतर एक 3 दिवसात असं मला दिसलं की त्यांचं शेण, त्यांचं रवत करण्याची प्रक्रिया आणि त्यांची दूध वाढण्याची प्रक्रिया हे एकदम जोमानं चालू झाली आणि एकदम फास्ट चालू झाली. आता एवढा आमचा याचा विश्वास बसलाय की डायमंड 30+ हे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी वापरलंच पाहिजे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दुधाची जवळजवळ सरासरी 60 लिटर दूध असणारं माझं आता 67 लिटर, म्हणजे सरासरी 7 लिटर दूध वाढले एका दिवसाला. 7 लिटर दिवसाला. साधारणतः फॅट एसएनएफची काय परिस्थिती? फॅट एसएनएफ काही कमी झालेलं नाही, उलटा 1 पॉईंटनं वाढलेलंच आहे. बरं, ठीक. 3-7 बसवतो तिथं 3-8, 8-4 पर्यंत आता एसएनएफ बसतोय आता माझा. धन्यवाद सर. तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सूचना कराल की बाबा जर दूध व्यवसाय संदर्भात काय काय पशुखाद्याचे कुठलं निवडलं पाहिजे? बाकी शेतकऱ्यांनी आता जे कन्हैयाचं डायमंड 30+ आलेलं आहे, अगदी कंपनीचं म्हणणं आहे की ते जास्त दूध देणाऱ्या जनावरांना दिलं पाहिजे. पण माझं म्हणणं असं आहे की 17-18 लिटर जर गाय दूध देणारी असेल, तिला दिल्यानंतर ते 20-22 लिटर 100% दूध देणार आहे. त्याच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना एक अशी विनंती की त्यांनी डायमंड 30+च खाद्य वापरावं. स्वतः एकदा वापरा आणि रिझल्ट घ्या. मी म्हणतोय म्हणजे असं विश्वास ठेवू नका, स्वतः एकदा वापरून पोतं न्या. तुम्हाला 4 ते 5 दिवशी तुम्हाला 100% रिझल्ट येणार. तुम्ही एका गला ट्रॅक करा. ओके सर, धन्यवाद सर. धन्यवाद. तुमचं मौलिक मार्गदर्शन तुमच्याकडून इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही तुमचं हे दिल्याबद्दल धन्यवाद सर.